सर्वांना या ठिकाणी मी क्षमा मागतो. आम्हाला त्या ठिकाणी थोडा उशीर झाला. दिनेश धडे प्रस्तुत स्वरंकार म्युझिकल ऑर्केस्ट्रा औरंगाबादच्या वतीने या ठिकाणी लोकशाहीर यांच्या स्मृतिदिनी एक स्वरमंचाच्या वतीने एक शब्दरूपी स्वरांजली या ठिकाणी आम्ही समर्पित करत असताना मी आमच्या स्वरझंकार म्युझिकल ग्रुपचे होणार आदरणीय दिनेश धडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प या ठिकाणी अर्पण करावं. मित्रहो, साहित्याची खाण म्हणजे माझे अण्णाभाऊ. साहित्याची खाण म्हणजे माझे अण्णाभाऊ. साहित्याचं देणं म्हणजे माझे अण्णाभाऊ. अण्णाभाऊ साठे असं म्हणतात. अण्णाभाऊ साठे जगे झाले अजरामर. अण्णाभाऊ साठे जगी झाले अजराचा सागर माझा अण्णा ज्ञानाचा सागर. ज्ञानाचा सागर म्हणजे माझे अण्णाभाऊ साठे. आणि अशा या थोर साहित्यिकाचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव या ठिकाणी झाला. आणि म्हणून या फेसबुकच्या लाईव्ह माध्यमातून आम्ही आमच्या ग्रुपच्या वतीनं त्यांना वंदनरूपी हे शब्द सुनाने गीत समर्पित करत आहोत. मी विनंती करतो या ठिकाणी आमच्या मंचाची गायिका जयाराव. नमस्कार, माझे नाव जयाराव. आज आपण थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करतो. मी सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून या गीताला सुरुवात करते. भाऊ
बालूआईच्या भाऊरावाच्या वंदना अण्णा भाऊ तुम्हा वंदना. अतिशय छान गीत त्या ठिकाणी जयराव त्यांनी गायलेलं आहे. आणि म्हणून म्हणायचं गोधडीचा टाक माझा, गोधडीचा टाक माझा अण्णा भाऊ ग, अग मातंगाचं नाक माझा अण्णा भाऊ ग, गोधडीचं टाक माझा अण्णा भाऊ ग, मातंगाचं नाक माझं अण्णा भाऊ. आणि अशा थोर साहित्याच्या या स्मृतिदिनी आम्हाला या ठिकाणी महती फाउंडेशनच्या वतीनं ही संधी दिली, त्याबद्दल मी महती फाउंडेशनचे मिळवले सर आणि त्याचबरोबर सर्व त्यांचे सहकारी यांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो.
हो, अण्णाभाऊ साठे यांचे वडील म्हणजे भाऊराव साठे आपण आताच ऐकलं की नाव भारताचं गाजवलं भाऊरावाच्या पोटात. अण्णाभाऊ साठे यांची जी चळवळ होती ती चळवळ म्हणजे कम्युनिस्ट चळवळ होती आणि कष्टकरी कामकरी शाहीर ज्यांनी महाराष्ट्राचे बुलंद तो शाहीर अमर शेख अशा अनेक दिग्गजांसोबत त्यांनी आपला सहवास आपला शाहिरीपणा दाखवला. आणि याची नोंद म्हणून 1961 साली इंडो कल्चरल सोसायटी तर्फे या लोकशाहिराला रशिया या ठिकाणी आमंत्रण आलं आणि त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे आपल्या पहाडी आवाजामध्ये आपल्या महाराष्ट्राचं भूषण तुमचे आमचे सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा गायचा. आणि म्हणून हे शब्दरूपी गीत या ठिकाणी आमच्या मंचाचे श्री दिनेश धडे यांनी सांगितलं की नाव भारताचं गाजवलं भाऊरावाचं. यानंतर अतिशय छान गीत म्हणजे साहित्याची खाण अण्णाभाऊंनी आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा कादंबऱ्या, बरेचसे नाटक, बरेचसे भगनाट्य, बरेचसे पथनाट्य आपल्या कलेतून या महाराष्ट्राला या कारणाने आपल्या जीवनामध्ये भरपूर अशा साहित्याची निर्मिती केली. मित्र हो, 1.5 दिवसाची शाळा शिकणारा एक साधारणसा खेड्यातला मुलगा पुढे जाऊन आपल्या जन्मभूमीतून अर्थात वाटेगावातून जाऊन मुंबई सारख्या या कर्मभूमीमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवतो म्हणजे हे गौरवाची बाब. आज आपण पाहतो की अमुक 10वी नापास झाला, तमुक 10वी नापास झाला, त्याने आपल्या आयुष्यामध्ये हे कमवलं, आपल्या आयुष्यामध्ये ते कमवलं. परंतु मित्रांनो, आपण असं म्हणत नाहीये की 1.5 दिवसाची शाळा शिकणारा एक माणूस या देशाचाच नव्हे तर जगामध्ये लोकप्रिय असा साहित्यिक ठरतो. ही सांगण्याची, ही शिकवण्याची, विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याची गरज या ठिकाणी मला अण्णाभाऊ साठेंच्या या शताब्दी वर्षानिमित्त तुम्हा सर्वांना सांगायचे. अतिशय खंत वाटते की तुम्ही सांगता मोठ्या अभिमानाने की 10वी नापास असणारा, मी नाव नाही घेणार, तुम्हा सर्वांना माहित आहे, तुम्ही सर्व या लाईव्हवरती जाणकार आहात, सर्व कवी, लेखक, डॉक्टर, बरेचशी मंडळी आहात. तुम्ही ऐकता आहात की 10वी नापास होणारा अमुक झाला, 10वी नापास होणारा तमुक झाला, परंतु 1.5 साहित्यिक झाला ही नोंद तुम्ही आपल्या काळजामध्ये ठेवण्याची गरज आहे. आणि म्हणून मला
साहित्याची खाण अण्णा भाऊच लिखाण नाही खचला तो जीवनात जाऊया होती घरात नाही खचला तो जाऊया होती घरात तुझे कष्टकऱ्यांच्या पाठी हा होते कष्टकऱ्यांच्या वाढवी दुर्बलाची शान अण्णा भाऊच लिखाण वाढवी दुर्बलाची शान अण्णा भाऊच लिखाण आहे साहित्याची खाण अण्णा भाऊच लिखाण आहे साहित्याची खाण अण्णा भाऊच लिखाण आहे साहित्याची खाण अण्णा भाऊच लिखाण 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 आहे साहित्याची खाण अण्णा भाऊच लिखाण. इतकी अमाप साहित्य परंपरा, इतकं अमाप साहित्याचं विपुल लेखन ज्या लोकशाहीरांनी आपल्या जीवनामध्ये, आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी सांगितलं की आहे साहित्याची खाण अण्णा भाऊच लिखाण. मित्र हो, माणसाच्या जीवनामध्ये हा आपला पिच्चा सोडत नाही असं म्हणतात. ते आपल्या मागे घरंगळ येत असतात. आपण पुढे जातो आणि संकट हार अपेक्षा हे आपल्या पाठीमागे येत असतात. आणि अशाच हार अपेक्षा अण्णाभाऊ साठेंच्या जीवनामध्ये आलेलेच आहे. आणि या हार अपेक्षातून आपलं जीवन त्यांनी समृद्ध केलं. खचले नाही, डगमगले नाही. अहो, ज्ञानाची गरज प्रत्येकालाच आहे, पण 1.5 दिवस शाळा शिकलेला माझा अण्णाभाऊ एवढ्या विपुल साहित्याची निर्मिती करतो, हे गौरवाची गोष्ट. आणि म्हणून म्हणायचंय की ब्राह्मणी काव्याचा हाला प्रश्न म्हणजे काय? दारिद्र्य. ही दारिद्र्य म्हणजे अहो, जातीयतेचे चटके अण्णा भाऊने सायले म्हणून म्हणायचंय ब्राह्मणी काव्याचा नायनाट झाला ग. ब्राह्मणी काव्याचा नायनाट झाला. ब्राह्मणी काव्याट झाला ग आणि उधार केला ग माझ्या तुझा आणि माझा उधार केला ग. आणि न डगमगता, न भीता, न व्याकुळ होता अण्णा भाऊंनी आपलं कार्य चालूच ठेवलं. म्हणून म्हणायचंय आमच्या मंचाची गायिका जया अण्णाभाऊ साठे भारताचे पहिले लेखक, ज्यांचे साहित्य हिंदी, गुजराती, उडिया, बंगाली, तामिळ, मल्याळी या भारतीय भाषांबरोबरच रशियन, पोलिश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील 27 भाषांमध्ये प्रकाशित झाले. म्हणून म्हणायचंय साहित्यिक कसा असावा, साहित्यिक कसा असावा, अण्णाभाऊ साठेंसारखा असावा, अण्णाभाऊ साठेंसारखा असावा. या ठिकाणी मी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर एक गीत तुम्हा सर्वांसमोर सादर करते. गीताचे बोल आहे विरोधकाला अनवैराला पाजायला हवा ग, ठेवा धान्य अण्णावानी शाहीर आम्हाला हवा ग, शाहीर आम्हाला हवा ग.
फल 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 माझी महिना गावाकडे राहिली, माझी महिना गावाकडे, हो माझी जीवाची होती या काय, माझी महिना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काय, गुलामगिरीच्या या चिखलात रुतून बसला हा ऐरावत, अंग झाडून निघ भाई घे दिलीवरती घाव, सांगून गेले मला भिंडाव, सांगून गेले मला भिंडाव. अशी थोर लेखणी अण्णाभाऊ साठेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित केलेली आहे. आणि तीच म्हणजे फकीरा 1959 साली अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अनुसरून समर्पित केली. मित्रहो, अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट चळवळीचे असल्यामुळे त्यांनी भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस इथल्या प्रस्थापितांना, इथल्या राजकारण्यांना ठणकावून सांगितलं होतं की ये आजादी झूठी है और देश की जनता भूखी है. मित्र हो, आजही आपण त्याच वातावरणामध्ये जगत आहोत. आज हे आपल्याला कोण किती कशा प्रकारे मदत करत हे तुम्ही आम्ही अनुभवत आहोत. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेने त्यावेळेस ठणकावून सांगितलं होतं की ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. असं ठणकावून सांगणारा शाहीर पुन्हा होईल. त्यानंतर आमच्या ज्या सुरजिंगार म्युझिकल ग्रुपच्या वतीने पुनश्च एकदा सर्व महदी फाउंडेशनच्या फेसबुक लाईव्ह या पेजवर आलेल्या सर्वांना मी विनम्र या ठिकाणी अण्णाभाऊ साठेच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून सर्वांना विनंती करतो की तुम्हाला जर आमचा हा कार्यक्रम नक्कीच आवडला असेल असे मी आशा धरतो आणि विनंती करतो की तुम्ही आम्हाला लाईक करा. यानंतर शेवटचं गीत आदरांजलीपर मी आमच्या सरपंचाचे दिनेश धणे यांना विनंती करतो की या ठिकाणी शेवटचं गीत सादर करावं.
सागरात हे लावली नाव, हे लावली नाव, हे लावली नाव. नानाचा तुमच्या हो लागला ना घाव, लागला ना घाव, लागला ना घाव. भारताच्या जमिना सगळे तुमच्या विना, झाला समाज जुना. किती साहिला तुम्ही यातना, किती आठवावे तुमच्या ऋणा. फुलवली बाग तुम्ही आमच्या जीवनाची, आमच्या जीवनाची. तुम्ही आमच्या जीवनाची. कोण करू स्वतः तुमच्या संसाराची, सुखा तुमच्या संसाराची. तुमच्या असे मोठेपण आहे बा पुन्हा. साहिला तुम्ही यातना, किती आठवावे तुमच्या ऋणा. किती साहिला तुम्ही यातना, किती आठवावे तुमच्या ऋणा. साहित्याचा घरी नाही जाणले तुम्ही. किती साहिला तुम्ही यातना, किती आठवावे तुमच्या ऋणा. किती साहिला तुम्ही यातना, किती आठवावे तुमच्या ऋणा. धन्यवाद. या ठिकाणी महती फाउंडेशनचे पुन्हा या ठिकाणी या मंचावर मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला आपल्या या फेसबुक लाईव्ह पेजवरून आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रकाशित होण्याचा या ठिकाणी संधी दिली, चान्स दिला. त्याबद्दल मी महती फाउंडेशनच्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मी CL झोडपे, त्यानंतर माझ्यासोबत माझे सहकारी या ठिकाणी जया राऊत, त्याचबरोबर आमच्या सर्जनकार डिजिटल ग्रुपचे प्रोव्हायडर दिनेशजी धडे, आणि ज्यांनी अतिशय छान असं या ठिकाणी चित्रण केलं. मित्र, कोणतीही गोष्ट सहकार्याशिवाय परिपूर्ण होत नाही, आणि अशी परिपूर्ण ही गोष्ट पूर्णत्वास नेण्याचं कार्य आमचे रवी भाऊ धडे यांनी अतिशय छानसं चित्रण या ठिकाणी केलं. आणि त्याचबरोबर तुम्हा सर्वांनी आम्हाला लाईव्ह बघितलं त्याबद्दल सर्वात आधी तुमचे आभार. थँक्यू सो मच. काही चूक झाली असेल पुन्हा एकदा मी क्षमा मागतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. जय अण्णा भाऊ साठ.